अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले। मोदी शहांसह सर्व वरिष्ठांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करावं असं झिरवाळ म्हणाले। मी चौथ्यांदा जिंकलो, मला मंत्री करा असंही झिरवाळ म्हणाले। शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात, राजकारणात काहीही होऊ शकतं असंही झिरवाळ म्हणाले। झिरवाळ साहेब, दिंडोरीमधनं तुम्ही मोठ्या संख्येने विजयी प्राप्त झालात। खरं तर आता अजित पवार हे मुख्यमंत्री होणार की नाही यावरती सगळं प्रश्नचिन्ह आहे। तुम्हाला वाटतं अजित पवार मुख्यमंत्री होतील, त्यांना यंदा मुख्यमंत्री पदाची जी माळ आहे ती त्यांच्या गळ्यात पडेल म्हणून? मुख्यमंत्री दादा व्हावेत ही माझी अपेक्षा किंवा माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जनतेची इच्छा आहे। परंतु शेवटी हे महायुतीचे जे काही नेते मंडळी आहे त्यात मग प्रथम तर पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे सगळे बसून जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। पण आमची विनंती राहील की दादाला एकदा मुख्यमंत्री करावा अशी माझी इच्छा आहे। आता उपाध्यक्ष पद नको, आता मंत्रीपद द्या अशी देखील तुम्ही काल माध्यमांना माहिती दिली। काय संपूर्ण? नाही, माझं काय मत आहे किंवा माझी एक इच्छा राहील का मला एखादं मंत्रालयात मी रोज जात असतो, पण स्वतःचं म्हणून तिथं काही असावं म्हणून मी म्हणत असतो का बाबा मलाही मंत्री केलं एखादं कोणतंही तरी चालेल मला, पण करावं अशी विनंती। अखंड राष्ट्रवादी आम्हाला पुढच्या काही महिन्यात पाहायला मिळेल का? अर्थात काका पुतणे एकत्र येतील? नाकारता येत नाही, राजकारणात काही होऊ शकतं। म्हणजे काकांचा पक्ष पुतण्याच्या पक्षामध्ये विलीन होईल? होऊ शकतं ना, त्याच्यात वावगं काहीच नाही। राजकारणात कोण कधी कोणाचा शत्रू मित्र ह्या गोष्टी चालूच असतात। बीड जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।